दुसऱ्या मुलीकडे जाशील. मागायला काय काही बोलते येडा यार का. मग काय बायको चांगली दिसायला असं कोणत्याच नवऱ्याला वाटत नाही. माझी बायको चांगली असं आहे ते असं. हा देतो गाईज. आता या बर्थडेला मी गिफ्ट देतो की नाही तुम्हाला दाखवतो. यावेळेला असं गिफ्ट देणार दाखवतो की दाखवतो मला नाही माहिती, पण दाखवणार देतोय की नाही. गिफ्ट देतो हे पण तुम्हाला दाखवणार आणि काय देतो ते पण सांगेल तुम्हाला. तर गाईज आजचा ब्लॉग मी रात्री स्टार्ट करतोय कारण की आज सकाळी मी ब्लॉग काही शूट नव्हता केलेला आणि आता ब्लॉग स्टार्ट करतोय. आणि हे बघा मॅडम इथे बसून काय काय करतायत. हो मेकअप काय किती मेकअप करणार आहात आता? काय मेकअप केला अजून? काय केलंच नाही अजून. आता बायको चांगली नाही दिसणार तर दुसऱ्या मुलीकडे जाशील. मागायला काय काही बोलते येडा यार का. मग काय बायको चांगली दिसायला असं कोणत्याच नवऱ्याला वाटत नाही. माझी बायको चांगली केलं तर तुम्हाला पण दिसतं. जसं की आम्ही पैसेच उडवतोय. काही उगाच काही बोलते. काही म्हणजे काय जरा बायकोनी काय थोडं हे केलं की तयारी केली तुम्हाला पण ते सगळं दिसतच नाही, ते आवडतच नाही. हा बाहेरच्या बायकांना बरं तुम्ही लोक बघत बसाल. काही बोलते उगाच. हो सगळ्यांना कमेंट मध्ये येतीलच बघ. सगळे तसेच आहेत. सगळे तसेच. बाहेरच्या तुम्हाला मला बघायला आवडतं. असं नाही की घरच्या बायकोला जरा काय गिफ्ट आणायचं की जरा तिला साडी आणायची, गळ्यातला आणायचं, काही त्याचं काही. तुला काय पाहिजे बोल. गिफ्ट काय मला आणून देणार तू? आणून देतो ना. साडी पाहिजे, ड्रेस पाहिजे, आणून देणार काय नाही. काय पाहिजे पोट बचत तर करूच नको. बोल ना. तर आता माझा बर्थडे येतोय. लग्न झाल्यापासून मी आताच बोलते लोकांना की लग्न झाल्यापासून मला एक गिफ्ट नाही देत. एक सुद्धा नाही आहे. नाही अॅनिव्हर्सरीचं ना बर्थडेचं. आता माझं 5 म्हणजे तुला माहिती बघा नवऱ्याला माझ्या बायकोचा बर्थडे पण 5 मे. तर 5 मेला बर्थडे. तर मेला बर्थडे अजून जमीन आसमानचा बर्थडे आहे. तुला आम्ही दिलाय की काय द्यायचं आणि काय नाही. टाइम दिलाय तुला. तेव्हा गिफ्ट नाही भेटत घराच्या बाहेरच ठेवून तुला. हा बाबा देतो गिफ्ट. हे ना गिफ्ट आणून द्यायला पाहिजे बरोबर. मग गिफ्ट आणलं तर बायको खुश ना. हो एक पण गिफ्ट आणलं नाही. एक पण गिफ्ट देतो आणून. काय पाहिजे गिफ्ट मध्ये तुला? नंतर आपला बर्थडे झाला गिफ्ट मध्ये काय पाहिजे मला ते सांग. बर्थडे झाला तेव्हा पण गिफ्ट दिलंच नाही. मग असं आहे ते असं. हा देतो गाईज. आता या बर्थडेला मी गिफ्ट देतो की नाही तुम्हाला दाखवतो. यावेळेला असं गिफ्ट देणार दाखवतो की दाखवतो मला नाही माहिती, पण दाखवणार देतोय की नाही. गिफ्ट देतो हे पण तुम्हाला दाखवणार आणि काय देतो ते पण सांगेल तुम्हाला. म्हणजे समोर फक्त पटेली करतो. पटेली करतो. मग एक नंबरचा कंजूस नवरा. बघितलं गाईज नवऱ्याला असं बोलते. तू द्यायचं असतो तर कसा पण देतो आणून. तो त्याच्या मनाने आणून देतो. मग जाऊन दे. कुठे जायचंय? काय आशाच नाही मला. कसली आशा नाही? गिफ्ट भेटेल मला. मग काय पाहिजे ना? गिफ्ट नको तर काय पाहिजे? काय आणून देणार आहेस? काय पाहिजे तुला? बाबाची चटुल्लू. बाबाची चटुल्लू देऊ. ठीक देतो आणून गिफ्ट. गाईज आता हिला खरोखरच गिफ्ट आणून द्यायला पाहिजे. आणि असं गिफ्ट आणून द्या ना तेव्हा बघ. देख तू सिर्फ मैं क्या वो करता होते. चल ना. तुला 6 जुलैला चांगलं गिफ्ट भेटेल. एकदम मस्त. 6 जुलैला चांगलं गिफ्ट भेटेल म्हणजे काय देणार गिफ्ट? ते गिफ्ट आहे सांगायचं असतं ते. हो तुला आवडेल. बघूया गाईस. तुम्ही पण इथे जात आणि मी पण इथेच आहे. 6 जुलैला मला काय गिफ्ट भेटतं ते बघा. कारण की 6 जुलैला बर्थडे असतो. माझा बर्थडे असतो त्यामुळे. माझा नवऱ्याचा. आणि हिचा 5 मे. आणि बाय द वे ही 5 माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी आहे. हा मग का झालं? लव्ह मॅरेज आहे ना. चालतं सगळं चालतं. आता असाच फोन ठेवून राहायचा. झोपायचं ना आता आपल्याला. नाही झोपायचं. तू असं बसून राहा. मला झोपू दे. मग
वाजले बघ बघ 11:30 झाले. बोलले ना तुला 12 वाजवतोस, हमेशा 12 वाजवतोस. अरे 11:30 झाले, 10-15 मिनिटात झोपूया. 10-15 मिनिट झोपणारच नाही. अशा गप्पा मारत बसेल तर झोपशील तर काय फोनवर असेल. बघितलं किती बोलते गाईज मलाही. दिवसभर अशीच बडबड करत असते. दिवसभर मी असते इथे. दिवसभर फोन करत राहील नंतर नसती मला हैराण कर. फोन बिन काही करत नाही तुला ऑफिसला. अरे तू फोन करत नाही उलट मला की बाबा चल कशी आहे, जेवली आहेस का, काही नाही करणार तुझ्याकडे. फोन करतोस का फोन? मी करतो फोन तुला. असं करू नको, असं करू नको. असं करशील ना तेव्हा तू असं करतेस. असं करशील तेव्हा तुझ्याकडे 3 बोट असतात. काय तुझे फोन तर मलाच माहिती आहे. त्याला मला सांगून पण काय करू. काय मी फोन करतो आणि अशी फोन नाही करत ना. काहीतरी विसरूनच जाते मला फोन केला की नाही. पकवून त्याला पण पकव. माहिती आहे कोण कोणाला फोन करत होते. पकवच त्यांना. तुला विसरतो कधी कधी मला. राहू दे. जाऊ दे गाईज. ते असंच बोलणार मला. मी गिफ्ट दिलं नाही ना तर ऐकून दाखवते मला. या बर्थडेला असं गिफ्ट देईन ना तुला, तू बघत राहशील. तुम्हाला पण दाखवतो गाईज, हिला असं गिफ्ट देतो. जेवढे गिफ्ट दिले नाहीत ना हिला त्यापेक्षा भारी भारी गिफ्ट देतो बघेन. तर मुख तोंड बंद करून बसेल बघा कशी. काय ठीक आहे. ठीक आहे ना, बघूया ना काय समजून. काय देतो म्हणजे काय समजेल मला तू काय देतोस ते. हा ते तर समजेल ना. मला पण बघायचं 6 जुलैला तू मला काय देतेस ते. तुझं गिफ्ट बघितलं जाईल मग तुला ते गिफ्ट दिलं जाईल. हो असं आहे का? क्या बात आहे. मला सगळ्या महागातलं नको, पण जे काय देशील प्रेमाने दे असं तेवढं. मला सगळ्या महागातलं विचारलं काय नको. ठीक आहे बघूया. तर गाईज चॉईस नाही घेऊन ये. कोण सांगते म्हणून घेऊन येऊ नको. तर गाईज आमच्या दोघांमध्ये लागली आहे भेट. जर मी हिला बर्थडेला हिच्या चांगलं गिफ्ट दिलं तर ही मला चांगलं गिफ्ट देईल असं मला प्रॉमिस केलंय. तर बघूया हम सोबत है तो सो जाओ. चलो बाय, गुड नाईट. तर गाईज हे असं असतं माझ्याकडे. बघितलं. जाऊ द्या थोडा. तर चला आजचा व्लॉग मी इथे एंड करतो. जास्त बोलेन तर हा टॉपिक संपणारतला नाही. हा अर्धा 1 तास चालणारातला टॉपिक आहे म्हणून. आणि ती असंच मला बोलत राहते. करू नको. दात तोडे. दात तोडायला पण ते हे पाहिजे ना. ते तरी आहे का? नाही ते नाही. चल रे पुरा झोप ना. तर चला गाईस आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. आता ही झालं नाही तर ही माझं डोकं खाईन नाही. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. उद्या भेटूया. आणि चला गाईस ही बोलायला नाही. हा बघा कशी हसते बघा माझ्यावर. अशीच पिडत असते मला दिवसभर. तुमचं पण लग्न झालं असेल, तुमची पण वाईफ अशीच पिडते का तुम्हाला? तर कमेंट मध्ये सांगा मला. आम्ही कधी पिळत नाही. हो ते बघा कशी बोलते. चला गाईस मी ब्लॉग एंड करतो. उद्या भेटूया. तो पण आतापर्यंत जर ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हिची बडबड आता चालू राहील अशीच. मी जातो झोपायला. तिला झोपू दे नाहीतर बडबड करू दे. ठीक आहे. चला बाय.